पवनचक्कीचे साहित्य चोरणारी सराईत टोळी गजाआड. स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई. 4 गुन्हे उघडकीस. 4,48,000चा मुद्देमाल जप्त. पवनचक्की प्रकल्पामधून साहित्य चोरी करून पोलिसांना चकमा देणाऱ्या सराईत टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. अनसुर्डा शिवारातील फॉरेस्ट परिसरात सापळा रचून 4 संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून पवनचक्कीचे कॉपर केबल, वायर, कॉपर रॉड, तार तसेच गुन्ह्यात वापरलेली बोलेरो जीप असा एकूण 4,48,000 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कार्यवाहीत पवनचक्की साहित्य चोरीचे तब्बल 4 गुन्हे उघडकीस आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक 7 ऑगस्ट रोजी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी अनसुर्डा शिवारातील फॉरेस्ट परिसरात पवनचक्कीच्या पॉईंटवर चोरी करणारी टोळी दाट झाडीत थांबली असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वाहने काही अंतरावर थांबवून पायी जात परिसराची पाहणी केली. पोलिसांची चाहूल लागताच झाडीतून काही जण पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलिसांनी पाठलाग करून 4 जणांना अगदी शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची अभिलेखावरील माहिती तपासली असता धाराशिव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा चोरीचे गुन्हे असल्याचे समोर आले. चोरीचे साहित्य घराच्या बांधकामाच्या ठिकाणी. पवनचक्की चोरीबाबत चौकशी केली असता आरोपी नंदू रामा शिंदे राहणार खामकरवाडी याने खामकरवाडी येथील त्यांच्या नवीन बांधकामाच्या ठिकाणी चोरीचे साहित्य ठेवले असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली. त्यानंतर पोलिसांनी तेथून कॉपर केबल, वायर, कॉपर रॉड, तार आदी साहित्य जप्त केले. तपासात या साहित्याचा संबंध वाशी व येरमाळा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पवनचक्की साहित्य चोरीच्या गुन्ह्याचे असल्याचे निष्पन्न करण्यात आले आहे. त्यामुळे या टोळीविरुद्धच्या कार्यवाहीत 4 चोरीचे गुन्हे उघडकीस करण्यात आले आहेत. 4 आरोपी ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात अनिल नाना काळे वय 40 राहणार मस्सा, नंदू रामा शिंदे राहणार खामकरवाडी, बबलू उर्फ राम शिवाजी शिंदे वय 29 राहणार खामकरवाडी आणि श्याम उर्फ बाबा शंकर शिंदे वय 28 राहणार खामकरवाडी यांना ताब्यात घेण्यात आले. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहपोलीस निरीक्षक सचिन खटके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, दयानंद गादेकर, पोलीस नाईक बबन जाधवर, पुष्कर मुंगळे, मेहबूब अरब, प्रकाश बोईनवाड व रोहित दंडनायक यांच्या पथकाने केले.